तर आजचा जो विषय आहे याच्यावर मला देखील विश्वास नाही आहे, पण एका भाजपच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांनी मला घरी बोलवून हा विषय सांगितला, अक्षरशः चहा पाजून सांगितला, म्हणून तुमच्या समोर मांडतोय। तर आमच्या तालुक्यात अनुराधाताई चव्हाण म्हणून हे आमदार आहेत आणि त्यांनी तालुक्याचे प्रश्न सोडावे यासाठी आम्ही त्याला मोठ्या अपेक्षेने आमदार केलं होतं। महिला आमदार आहे, कर्तव्यदक्ष असतील असं वाटलं होतं। आमच्या तालुक्यामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल असं वाटलं होतं, बस स्टॉपचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल असं वाटलं होतं, रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, शालेय शिक्षणाचा आरोग्याचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होईल असं वाटलं होतं। 3 वर्ष झाले गाय गोठ्याचे बिलं नाहीयेत, विहिरीचे बिलं नाहीयेत, ते बिलं पडतील असं वाटलं होतं। सदस्यापासून, सरपंचापासून, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधानापर्यंत त्यांची सत्ता आहे, मात्र कुठलंही काम शेतकऱ्याचं होत नाहीये। अशामध्ये भाजपच्या एका जिल्हा परिषदच्या सदस्याने मला घरी बोलवून सांगितलं की भाऊ तुम्ही सांभाळून राहा, पुढच्या 1-2 महिन्यामध्ये तुमचा कार्यक्रम होणार आहे आणि बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण यांनी तुमची सुपारी देण्याचं ठरवलंय, असा विषय आमच्या कानावर आलाय, असा विषय आमच्या चर्चेत झालाय। मला त्यांना एकच सांगायचं की भाऊ मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे, मरणाला मी कधीच घाबरलो नाही, घाबरत नाही आणि घाबरणार नाही। ज्यावेळी मी टीव्ही सेंटरच्या संभाजीनगरच्या टावरवर चढलो होतो वडिलांसाठी, त्याच वेळी मी मेलेलो आहे असं समजून या समाजामध्ये मी काम करतो। मी ऑलरेडी अगोदरच दाखवून दिलंय, सांगितलंय तुम्हाला की हम छावा के बछड़े हैं, मौत के घुंगरू पैरों में बांध कर हम घुमते हैं। तुमच्या अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरणारे नाहीयेत। मात्र तरी देखील पुढच्या 1-2 महिन्यामध्ये माझा कार्यक्रम झालाच समजा तर याला जबाबदार अतुल चव्हाण आहे असं मी म्हणणार नाही, याला जबाबदार मीच आहे, कारण मलाच शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, अठरा पगड जातीसाठी लढण्याचा माझ्या काळजामध्ये कळवळ आहे आणि म्हणून मी त्यांच्यासाठी लढत असतो। कोणी मला मारेल आणि कोणाला मला मारायचंय, कोणाला मला डॅमेज करायचं म्हणून मी कधीच लढलो नाही, लढत नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं एक सांगणं आहे, या अतुल चव्हाण सारखे अधिकारी तर तुम्ही अगोदर फोपावले पाहिजे। एकाच तालुक्यामध्ये बायको आमदार असताना, पुतण्या जिल्हा परिषद सदस्य असताना, त्या विभागाचा, बांधकाम विभागाचा अधिकारी त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही कशी नियुक्ती देता याचं देखील आम्हाला नवल वाटतं। सर्वात अगोदर मुख्यमंत्र्यांनी या अतुल चव्हाणची बदली या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून करावी आणि त्यानंतर यांनी जे काही कारनामे केलेले आहेत आता यांचा काउंटडाऊन सुरू झाले। हे आमच्या नादाला लागलेले, आम्हाला खेटलेले, आम्ही नंगाट आहे, आम्ही विकार आहे, आमच्याकडे हरवण्यासारखं, आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही, मात्र तुम्ही काचाच्या घरात राहतात आणि आता तुम्ही दिलीच आहे सुपारी तर तुमचे पैसे देखील वायाला जायला नको आणि म्हणून या ठिकाणी इथून पुढे तुमचा काउंटडाऊन सुरू झालेला आहे। या अतुल चव्हाणने खाल्लेला 1-1 रुपया, या अतुल चव्हाणने केलेला 1-1 रुपयाचा भ्रष्टाचार उघडा पाडण्याचं काम या ठिकाणी आम्ही आता करणार आहोत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, संतोष देशमुखांच्या हत्याकांडासारखी माझी पण सुपारी देण्यात आली असल्याचा मंगेश साबळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला। यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 2 महिन्यात तुम्ही सांभाळून राहिलं पाहिजे असं मला सांगण्यात आलेलं आहे। भाजपच्या एका जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मला घरी बोलावून सांगितलं आहे की तुम्ही सांभाळून राहा, 2 महिन्यामध्ये तुमचा कार्यक्रम होणार आहे आणि बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण यांनी तुमची सुपारी देण्याचं ठरवलंय, असा विषय आमच्या कानावर आले असल्याचं त्यांनी मला सांगितलं, असं मंगेश साबळे यांनी या व्हिडिओमधनं सांगितलेलं आहे। तर मंडळी, राजकीय नागोंदी आणि जीविताला धोका असल्याचं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं। एका जनसेवकाचा हा स्पष्ट इशारा समोर आलेला आहे। जन आक्रोश, राजकीय अनागोंदी आणि जीवे मारण्याची धमकी आहे। आमदार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या संगणमतांवर सामाजिक कार्यकर्त्याचा हा थेट असा हल्ला आहे। ट्रॅफिक, बस स्टॉप, रस्ते या सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या पायाभूत सुविधांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यात। गायींचे गोठे, विहिरींचे बिलं जे थकीत आहेत त्यांच्यावरती आतापर्यंत प्रश्न उपस्थित केल्यात। व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहोत की एका स्थानिक कार्यकर्त्याच्या संभाषणाचं, म्हणजेच मंगेश साबळे यांच्या संभाषणाचं हे संकलन आहे, ज्यामध्ये सत्ताधारी आमदारांच्या निष्क्रियतेवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या धमक्यांवर भाष्य केलं आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे। आमदार अनुराधा चव्हाण यांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत।
महिला आमदार म्हणून कर्तव्यदक्ष असतील. वाहतूक कोंडी, बस स्थानक, रस्ते, आरोग्य, शालेय शिक्षण यासारख्या पायाभूत आणि मूलभूत समस्या सोडवतील आणि जनतेला अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या 3 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणखी देण्यात आलेली नाही आहेत. गायींच्या गोठ्याचं आणि विहिरींच्या बिलाचं अद्याप बिलही मिळालेले नाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून केंद्रापर्यंत एकाच पक्षाची सत्ता असून शेतकऱ्यांची कामे होत नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. तर भाजपच्या एका नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्याने वक्त्याला सावध केलं असून बांधकाम विभागाचे अधिकारी अतुल चव्हाण यांनी त्यांना संपवण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप या ठिकाणी करण्यात आला. यावर उत्तर देताना वक्त्याने सांगितलं आहे की ते एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेले असून आपण मरणाला घाबरत नाहीत. यापूर्वी देखील त्यांनी संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर टावरवर चढून आंदोलनाद्वारे आपल्या संघर्षाची चुणूक दाखवली आहे. गोरगरीब, कष्टकरी आणि 18 पगड जातींच्या लोकांसाठी आपला लढा सुरूच राहणार असं यावेळेस मंगेश साबळे म्हणतात. एकाच तालुक्यात पत्नी आमदार आणि पुतण्या जिल्हा परिषद सदस्य असताना त्याच जिल्ह्यामध्ये पती अतुल चव्हाण जे बांधकाम विभागात अधिकारी म्हणून कसे काय कार्यरत राहू शकतात असा तात्विक सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. हा सत्तेचा आणि पदाचा गैरवापर असल्याचं त्यांनी सांगितलं. अतुल चव्हाण यांची तातडीने संभाजीनगरमधनं बदली करण्याची मागणी केली आहे. तसेच भ्रष्टाचाराचा काउंटडाऊन आता सुरू झाल्याचा इशारा देखील मंगेश साबळेंनी दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतुल चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगरहून त्यांची तातडीने बदली करावी अशी मागणी यांनी केलेली आहे. अतुल चव्हाण यांनी केलेल्या कथित प्रशासकीय गैरव्यवहाराची आणि भ्रष्टाचाराची चौकशी होणं गरजेचं असल्याचं मंगेश साबळे म्हणतात. तर तालुक्यात रस्ते, शिक्षण आणि प्रलंबित शेतकऱ्यांची प्रश्न आणि बिलं हे तातडीनं मार्गी लावले पाहिजे असं मंगेश साबळेंचं म्हणणं आहे. तर मंडळी, स्थानिक राजकारणातील घराणेशाही आणि प्रशासकीय भ्रष्टाचारावरती मंगेश साबळे यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला. या इशारा देण्यात आलेला आहे की हा केवळ वैयक्तिक नसून तो व्यवस्थेतील अन्यायाचा एक तीव्र उठाव असल्याचं मंगेश साबळेंचं म्हणणं आहे. तर आरोपीची गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे असं देखील मंगेश साबळे यांचं मत आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.